हॅलो गाईज, वेलकम आहे माझं मिनी ब्लॉगमध्ये. तर आज बनवतोय आपण बटाट्याचे पडी पापड. तर मी चांगलं त्यांना व्यवस्थित धुवून मग खिसून 3 पाण्याने धुवून घेतलेलं आहे. कारण की मला त्याला मिक्सरमध्ये काढायचं, त्याच्यामुळे मग मी त्याला खिसूनच घेतलं, म्हणजे सोयीचं जाईल ते मिक्सरमध्ये, जास्त म्हणजे खडे होणार नाही त्याची. आणि मग मी त्याला चाळणी ठेवून घेतली अशी, आणि असं दळत गेले. असं दळत गेल्यानंतर मग ते चाळणीने बी काढून घेतलं व्यवस्थित टार्च वगैरे. नंतर बघा असं निघता येत वरचं वर, तर परत दळून घ्यायचं त्याला. आणि नंतर मग चिल्ली, थोडंसं जिरं आणि मीठ, गरम पाणी उकळू द्यायचं चांगलं, आणि त्यात टाकून घ्यायचं, नसतं ढवळून घ्यायचं व्यवस्थित. नंतर ते आपण जे बनवलेलं होतं मिक्सरमध्ये काढलं तेही त्यात टाकायचं आणि चांगलं होऊ द्यायचं त्याला. नंतर एक खिससाठी मी बटाट्याचा खिस वेगळा बनवायचा होता, म्हणून मग ते खिस पण वेगळं चुलीवर ठेवलं. आणि ते खिससाठी पण पाण्यामध्ये टाकून दिलं मीठ. आणि नंतर बघा थोडंसं हे पण टाकलं त्यात, आपलं काय म्हणतात त्याला, तुरटी पण टाकली होती. आणि मग ती खिस टाकून दिलं त्यात. नंतर माझं बघा कसला अवतार झालं होतं चुलीजवळ. मला होतच नव्हतं, खूपच गरम झालं होतं तिथं. त्यानंतर मग त्याला व्यवस्थित चाळून घेतलं आणि मग ते खिसही टाकून दिलं त्याच्यात. त्याला चांगलं होऊ द्यायचं, म्हणजे 80% तरी चांगलं व्यवस्थित होऊ द्यायचं त्याला. 80% झाला ना ते, की मग त्याला व्यवस्थित चाळणीच्या साहाय्याने काढून घ्यायचं. नंतर ही ऑर्डरचे चिप्स होते माझे 10 किलो. तर ते 10 किलो बाजूला ठेवले करून. आणि इथं बघा ते होत आलेले 80% झाले. त्यानंतर मी जरा टाकून दिलं व्यवस्थित उन्हात सुकवायला एक एक करून. आणि नंतर माझे पडीपापड पण चालले होते तिकडे बाजूला, तर पडीपापडांनाही सुरू केली मग सुरुवात. आणि पडीपापडलाही सुरुवात केली. आणि ते व्यवस्थित झाल्यानंतर चांगलं होऊ द्यायचं त्याला, म्हणजे असं पूर्ण काच सारखं दिसायला पाहिजे, तर मग ते झालेलं आहे.